नमस्कार शेतकरी बांधवांनो, शोध वार्ता परिवारात आपलं स्वागत आहे. गावरान कोंबडी पालन म्हटलं की शेतकरी आणि गावरान कोंबडी एक विशिष्ट समीकरण बनलंय. परंतु धाराशिव जिल्ह्यातील बाणसगावमध्ये शुभम दुधे नावाच्या एका 25 वर्षीय युवकाने 1 एकरमध्ये शेवगा लावला आणि तुती लावली आणि त्यामध्ये एक कोंबड्याची वेगळी प्रजात पाळलेली आहे. ब्लॉक एस्ट्रोलॉप नावाची ही जी कोंबडीची प्रजात आहे, ही प्रजात सध्या ट्रेंडिंगचा विषय बनत आहे. त्याचं कारणही तसंच आहे. गावरान कोंबड्या अंडे खूप कमी देतात, परंतु ही जी ब्लॅक एस्ट्रोलॉप आहे जवळपास 200 ते 250 अंडे देणारी कोंबडी अशी बाहेर प्रचलित आहे. म्हणून शुभम दुधे नावाच्या या तरुणानं, पाठीमागं तुम्ही बघाल हे तुम्हाला पूर्ण शेवगा दिसतोय, याच्यामध्ये एक शेवग्याचं झाड, एक तुतीचं झाड, 1000पेक्षा जास्त ब्लॅक एस्ट्रोलॉप कोंबड्या आणि पाठीमागं शेड, अशा पद्धतीचं सुंदर आणि नैसर्गिक ओपन कोंबडी पालन केलंय. ब्लॅक एस्ट्रोलॉप संदर्भात 200 ते 250 कोंबड्या अंडे देतात का, त्याचं संगोपन कसं आहे, त्याला मार्केटला मागणी आहे का किंवा विकल्या जातात का, सर्व गोष्टीबद्दल आज आपण चर्चा करणार आहोत. चला शुभम काय सांगतोय आपण पाहूया. शुभम, शोध वार्ता परिवारात तुझं स्वागत आहे. आपले जे शेतकरी महाराष्ट्रातले त्यांना परिचय सांग तुझा. मी शुभम दत्तात्रय दुधे, राहणार बाणसगाव, तालुका जिल्हा धाराशिव. धाराशिव ॲग्रो म्हणून आपलं पोल्ट्री फार्म आहे. आपण इथं ओरिजिनल ब्लॅक एस्ट्रोलॉपचं संगोपन करतो. आता शुभम, एक गोष्ट आहे, गावरान कोंबडी पालन, डीपी क्रॉस वगैरे बऱ्याच प्रजाती पाहिल्यात, पण ब्लॅक एस्ट्रोलॉप संदर्भात अशी एक चर्चा आहे किंवा त्या कायम 200-250च्या पुढे अंडे देतात. काय सत्यता त्यात? सत्य आहे सर, कारण ब्लॅक एस्ट्रोलॉप अंड्याच्या पर्पजसाठी यूज केलेला पक्षी आहे. 250 पर्यंत अंडे देतो, पण आपण सांगताना कमी सांगतो, 4-2 अंडे. परत शेतकऱ्याला म्हणजे खोटं वाटू नये म्हणून ते थोडे 4 अंडे कमी 250 पर्यंत अंडे देतात. 260 पर्यंत देतात. 260, क्या बात आहे. आता ब्लॅक एस्ट्रोलॉप ही जी प्रजात आहे आधी प्रचलित नाही जास्त. आता संगोपना जर म्हणाल तर समजा आज जर पिल्लू तयार झालं तर विक्री योग्य किती दिवसांनी येतं ते? हे विक्री योग्य यायला सर 3 महिन्याचा कालावधी घेत आहे. 3 महिन्यात 1600 ते 1700 ग्रॅम पर्यंत पक्षी जातो. 3 महिन्यात 1600 ते 1700. क्या बात आहे. आता मला सांग, 1 एकर मध्ये प्रचंड असं सुंदर असं शेवगा आणि तुती लागवड केली तू, हे कसं नियोजन, किती अंतरावर शेवगा लावलास, शेवगा कोणत्या जातीचा आहे, तुती कोणती? हे ओडिसा कंपनीचा शेवगा आहे सर. आपण 8x8 मध्ये शेवगा टाकलेला आहे, पण 8 मध्ये परत तुतीचं एक 4 फुटावर झाड लावलेलं. म्हणजे 8x8 वर शेवगा आणि एक मध्ये 4 फुटावर तुती. हे झालं 8x8. असं बी 8x8च 8च आहे. अच्छा, समजून घ्या. चारी बाजून रुंदी 8 फूट, लांबी 8 फूट शेवग्याची लागवड केली आणि दोन्हीच्या मध्ये म्हणजे 4 फुटावर हे तुम्ही बघतात अशी हे तुती लावलेली. आता मला सांग, शेवगा आणि तुती ह्याचं कोंबड्यांना खाद्याचं कसं व्यवस्थापन करतो? तुम्ही जर बघितलं तर इथं खाली कोंबड्या स्वतःच खात आहेत. म्हणजे त्याला टाकायचंच नाही, पाला स्वतः तोडून खातात. शेवग्याचं पण सेम तसंच आहे, खालून तोडून पाला खातात किंवा खाली पडलेला पाला कोंबड्या खातात. आणि ह्याच आपल्याला शेवग्याच्या शेंगासाठी पण उपयोग होतो. शेंगा पण विकायला सापडत. अच्छा, ब्लॅक एस्ट्रोलॉप जी कोंबड्या आहेत, आता सध्या किती पक्षी तुझ्याकडे? सर 1000 आहेत. 1000. त्यातले नर किती आणि मादी किती? जास्त होते पक्षी. आपण नर सेल केलेत, मादी अंड्यासाठी ठेवलेले. अच्छा, आता मादी आहे 800 आणि नर 200च्या आसपास. आता हे बाकीचे जे कोंबड्या आहेत ना, ती कोंबड्याला जसं लोक खाण्यासाठी विकत घेतात, आम्हाला गावरान द्या वगैरे, इतर कुठली प्रजात द्या, तर ब्लॅक एस्ट्रोलॉप संदर्भात तुझा अनुभव काय? खरं विक्रीसाठी चांगला आहे. मीट पर्पज साठी पण पक्षी चांगला आहे. चवीला इतर पक्षापेक्षा, सोनाली डीपी क्रॉस पेक्षा चवीला चांगला आहे. चिवट पक्षी आहे. मागणी पण आहे, पण अंड्याच्या पर्पज साठी जास्त यूज केला जातो. अच्छा, म्हणजे अंडे जास्त. परत तुझं काय म्हणणं, ही सत्यता आहे किंवा 250 ते 260 अंडे शक्य आहे का? मला विश्वास बसत. 100% सत्य, 100%. अच्छा, 3 महिन्यात किती किलोचा पक्षी होतो म्हणला तू? हे 3 आपल्याला ही कटिंग साठी 1200-1300 साईज 75 दिवसातच येते. पण 3 महिने जर पक्षी ठेवला तर 1700 पर्यंत येते. 1700 एक पक्षी? एक पक्षी. अच्छा, आता हे पक्षी चंचल आहे का असा स्थूल पक्षी, काय सांगते? नाही, तसं जास्त चंचली नाही आणि स्थूली नाही.
पक्षी म्हणजे माणसात लवकर अटॅच होतंय. हं. पक्षाला आजार कमी आहेत. अच्छा, इतर पक्षाच्या तुलनेत. आता बघा शुभम म्हणला तसं हे शेंगा दाखवा. हे पहा शेंगा विक्रीच्या ह्याच्या सुद्धा हे पहा आता बारीक बारीक आहेत. हे दाखवा सगळ्या शेंगा. हे फुलं तर दिसतात पण हे शेंगा बघा. म्हणजे दोन्ही पर्पज आहेत. पाला कोंबड्या खातील, हे शेंगा विकता येतील. किती झाडं बसले असते शेवग्याचे अंदाज? 800 झाडं बसलीच. 800. आणि तुतीचे? तुतीचे 800च आहेत, कारण तुती पण सेमच आहे, सेमच. बरोबर मध्ये लावलेले. 1 एकर मध्ये 800 शेवग्याचे झाडं, 800 तुतीचे झाडं. आणि तुम्हाला जर पूर्ण पाठीमागे दिसतात या इकडं, तुम्ही कुठल्याही ह्याच्यात जा, सिंगल तुम्हाला तोडा दिसणार नाही. कारण ह्याला काही शुभम खुरपीत वगैरे काही नाही. पण हे कोंबड्या ह्याच्यात सर याच्यात कोंबड्या गवतच येऊ देत नाही. येऊच देत नाही. हा. म्हणजे हे कोंबड्याचं वैशिष्ट्य आहे. तुम्हाला गवत दिसणार नाही. आणि दिवस आता तो कोंबड्या दिवसभर ह्याच्यात असतात. हो, दिवसभर असते. मला एक गोष्ट आवडली तुझी. हे पहा, हे शेवग्याचा पाला दाखवा. आता इथं खाली पडलाय, कोंबड्या इथपर्यंत आल्या नाहीत. आता ही रात्री पडलेला पाला आहे. हा, कोंबड्या इकडे आले की काहीच ठेवत नाहीत. आता इकडे कोंबड्या आले की तर काहीच ठेवत. म्हणजे आतापर्यंत शेवग्याचे जे आपण लागवड पाहिली किंवा कोंबडी पालन पाहिलं, लोक शेवग्याचा पाला छेडीत आणि कोंबड्याला टाकतात. इथं तसं नाही. जो खाली पडतो तेच पाला कोंबड्या खातात. त्यांना वेगळं काही छाटून काही टाकायची गरज नाही. आता जी तुझ्याकडे जे काही कोंबड्या आहेत, तर कोंबड्याचं अंडेच कसं नियोजन करतो तू? सर आपण अंडे विकतच नाहीत. हं. आपण पिल्ल्याच्या पर्पज साठी अंडे घरीच इन्क्युबेटरला लावतो. हं. ब्लॅक ॲस्ट्रोलॉप एवढं अजून विस्तारित रूप नाही. हं. लोकांची मागणी जास्त आहे. हं. त्याच्यामुळे पिल्ल्यालाच अंडे पुरत खूप रिअर आहे हे. आता एक गोष्ट महत्वाची की ह्याच्यावर रोगराईचं काय प्रमाण आहे? तुझं काय अनुभव आहे तुझा? रोगराई तसं इतर पक्ष्यांपेक्षा कमीच आहे. हं. पक्षी जो आहे तो सुरुवातीला 1 महिना जरा थोडस संगोपन अवघड आहे. हं. कारण त्याला हिट प्रॉपरच पाहिजे, दुसऱ्या पक्षासारखं चलत नाही. हं. जे काय असेल फीड वगैरे ते 1 महिना 1.5 महिना प्रॉपरच पाहिजे. लगेच 1 दिवसात 15 दिवसात बाहेर पक्षी सोडता येत नाही. अच्छा, 1 महिना हो, ह्याच्या Brooding ब्रुडिंग room मध्येच. मध्येच पाहिजे. हं, हं. तिथून पुढे सोडू शकतो. अच्छा, ह्याच्यावर आलं सर्दी किंवा कोंबड्याला मॅक्झिमम तर सर्दीच होती. पण ह्याच्यात आणखी कोणकोणते सर्दी- रोग राहील? सर्दी, कॉक्सिस, CRD, CCRD, RD हं. सगळेच रोग येतात. फक्त याच्यावर अटॅकचं प्रमाण कमी आहे आणि हा पक्षी सहन करायची कॅपॅसिटी याच्यात जास्त आहे. जरी एखादी काही रोग राहिली तरी हा. मग त्याच्यावर मग उपाय कसे काय काय करतो मग? आपण घरीच मेडिसिन, म्हणजे मेडिसिन असते ते आपण घरीच देतो. आता ही जी तू भाजीपाला वगैरे जाणतोस, हे कटर मशीन घेतल्यानंतर तुझा का अनुभव काय? कटर अदुगर समजा हाताने कट करून टाकलेला आणि कटर मशीन कटर मशीन काम सोपं झालं ना सर. वायाला गेलं नाही का? हा, वायाला गेलं नाही. पक्ष्याला खायला सोयीस्कर पडायला, बारीक पीस व्हायला लागले. हं, हं, हं. आणि असा वेळ लागत होता, 1 तास लागायचा, 1.5 तास लागायचा. हं, आता हं. 10-15 मिनिटात काम व्हायला. अच्छा, ही कटर मशीन कुठून घेतली तू? जगदंबवालेकडून घेतली होती. हं, हं. आपण ऑर्डर दिली, ते ऑनलाईन आली होती. हं, हं, हं. अच्छा, किती दिवसात ऑर्डर दिली? किती दिवसात आली? एक 20 दिवस लागले. 20 दिवस. आता हे बऱ्याच गोष्टी लोकांचं मतांतर कसं आहे किंवा भाजीपाला परवडत नाही किंवा मग वायाला जातो. मग ह्याच्यातून तुझी सगळ्यात तुझा नाही, अनुभव? नाही, परवडतो, भाजीपाला परवडतो. फक्त भाजीपाला तुम्ही घेताना कुठून घेता ते डिपेंड. कटर मशीन बद्दल जर तुझा अनुभव शेत केला तर काय सांगशील? जगदंबवाले तुला सर्व्हिस कशी वाटली? चांगले आहे सर्व्हिस सर. हं. आणि मशीन पण क्वालिटी बनवलं त्यांनी. हं, हं. जास्त म्हणजे असं हाय प्रेशर मशीन नाही किंवा जास्त वजाला पण नाही. आपण कुठे नेऊ शकतो, carry Movable करू आहे, शकतो. कुठेही घ्या. हो. आणि वापरासाठी लेडी जेंट्स कुणी त्याला वापरू शकतो? कोणी वापरू शकतो. साध्या लाईट उचलतं ते? हा, सिंगल पीस सा दिलाय. अच्छा, समजा तू एक 10-20 किलो जर भाजीपाला आणला असता, किती वेळ लागतं कट करायला त्याला? 10 मिनिटं. 10 मिनिटात? 50 किलो भाजीपाला आपण 20 मिनिटात करू शकतो. बघा, 50 किलो भाजीपाला 20 मिनिटात बारीक होतो आणि एक त्याचा एक तुकडा वायाला जात नाही. आणि हे पहा, एवढं जर लांबून आणायचं, बारशीहून शुभम आणतो आणि जर त्याचा एक तुकडा जर वायाला जाऊन देत नसेल तर तुम्हाला त्या मशीन तुम्हाला एक बेस्ट ऑप्शन आहे. जगदंबा चाप कटरवाले आहेत, त्यांच्याकडून तुम्ही खरेदी करू शकता. तुम्हाला स्क्रीनवर एक नंबर, काय स्क्रीनवर नंबर दिलेला आहे, इथं वल आहे सगळं. आणि पायाला बघा, हे तुम्हाला हे पहा सगळे शूज झालेत याच्यात पण पक्षी आरामात फिरते सर. चिखलात सुद्धा. हो, चिखलात सुद्धा फिरते. त्याचा काही साईड इफेक्ट वगैरे नाही. हं, 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 हं. ज्या दिवशी पाऊस येतो त्या दिवशी पक्षी ऑटोमॅटिक पोर्च मध्ये जातो. हं. ऊन आल्यानंतर ऑटोमॅटिक पोर्च मध्ये जातो. आपण सकाळ सोडलं की संध्याकाळी ऑटोमॅटिक शेड मध्ये जातो. हं. आपण त्यांना परत शेड मध्ये लावत नाही. एकदा सकाळी 6 वाजता सोडले, यांना दाखवा, एकदा ते पूर्ण समोरून दाखवा. हे शेवग्याचे झाड बघतात, एवढी त्याची गार सावली. आता काय पावसाळा सुरू झाला तो विषयच नाही,
पण कोंबड्या कशा बसल्यात, कोंबड्या खात्यात आणि खाली पाला खात्यात. तो पाला दाखव, खाली खायला लागल्यात त्या, हे बघ मधी ह्या पूर्ण पाला वगैरे खायला लागल्यात कोंबड्या. म्हणजे शुभमचं नियोजन एवढं उत्कृष्ट वाटलं. 800 शेवग्याचे झाडं, 800 तुतीचे झाडं, प्लस शेवग्याच्या शेंगा विकणार तो, भाजीपाला कट करून कोंबड्याला टाकणं, ते थोडाही वायाला न जाऊन देणं, किंवा फीड स्वतः तयार करणं, त्यांना जी येणारी रोगराई स्वतः मॅनेज शुभम करतो. आणि सर्वात विशेष म्हणजे 25 वर्ष वय आहे तुझं, 25 वर्षाचा शुभम आहे. आणि इथं फार तर पाण्याची जागा नाही, पण मॅनेजमेंट तुम्ही पाठीमाग बघता तिथं टाकी लावलेली. हे पहा इकडे ह्याचं शेड आहे. आपण शेड बद्दल तर सविस्तर माहिती घेणार आहेत. आता 1 एकरला चौकून कंपाऊंड केलेले. आता मुंगूस वगैरे, घार वगैरे त्याचे काही त्रास नाही काय त्रास. पक्षी लगेच कालवा करते, लगेच पोर्च मध्ये जाते. म्हणजे इकडे काय आले की लगेच शेड मध्ये. शेडची साईज काय आहे? साधा पण पक्षी गेला, कावळा बदक हा. जरी गेलं तरी पक्षी लगेच गोळा होते. अच्छा. आणि ह्याचं शेडची साईज काय? हे आपलं शेड लांबी आहे 100 फूट हा हा. आणि असं 30 आहे. पोर्च पुढे 10 फूट आहे. अच्छा, म्हणजे हे पत्र्याचं ह्याचं. पत्रे. आता मला सांग, तू एवढा अनुभव घेतलास, बऱ्याच शेतकऱ्यांना असं वाटतं ना की आपण बघितलं पाहिजे, शुभमनं मदत केली पाहिजे. तर तू जर शेतकरी आले तुझ्याकडे भेटायला, हे बघायला, त्यांनी कोणत्या वारी आलं पाहिजे, तू त्यांना मदत करणार का? त्याच्याबद्दल काय सांगशील? तुम्ही येऊन बघा. बघण्यासाठी मी कोणताही विजिट चार्ज पैसे घेत नाही. फक्त येताना प्रत्येक रविवारी या. हा, हे महत्वाचं आहे. आणि हे फक्त शेतकऱ्याचंच पोरग करू शकतं. तुम्हाला जर शुभमला भेटायचंय, तुम्हाला ह्या ब्लॅक ॲस्ट्रोलॉब संदर्भात जर काही माहिती घ्यायच्यात, तर तुम्हाला इथं यायचंय, बघायचंय. पण फोनवर परेशान होतं माणूस, काम असते तेवढं मोठं सांभाळायचंय. रविवारी यायचंय आणि तुमच्याकडून कुठलाही चार्जेस घेतला जाणार नाही. शुभमनं स्पष्ट सांगितलंय, फक्त येताना रविवारी या. फोनवर त्याला परेशान करू नका. आता मला सांग, भाजीपाला कटर मधून तू जे भाजीपाला चारतो, त्यात कोणते कोणते भाजीपाला खास करून आणतो तू? कोबी, हा. फ्लावर हा. आणि भाजी जर असेल मेथी वगैरे, पालक हा. वगैरे, जे ज्या टायमाला स्वस्त आहे ते घेतो. सोपं आहे. जे ज्या टायमाला स्वस्त आहे हो. ते जास्त घ्यायचं. हो. आज काय काय आणलंय? आज आपण कोबी दिसायले, फ्लावर आहे, सगळंच मिक्स दिसायला लागले. टोमॅटो, हा, टोमॅटो, वांगे, वांगे, वा, हे सगळंच बारीक होतं ना, हे ककडे ककडे आहेत. बिकड्या, हो. सगळं दिसतंय. हो. आता ही जी पाणी सगळं ऑटोमॅटिक आहे. हा, फुल ऑटोमॅटिक, पाणी संपलं की पाणी ऑटोमॅटिक. ओके. असे किती लावलेले आहेत बाहेर हे? प्रत्येक लाईनला 10 ड्रिंकर आहेत अच्छा आणि 10 फिडर आहेत. अच्छा 3 लाईन. अच्छा. आपण आता शेड मध्ये बघा, कारण एवढं सुटसुटीत आहे, कसली ह्याच्यात घाण नाही. कोंबड्याच्या ह्याच्यात एवढा वास येतो, ह्याच्यात कसलाही वास नाही. हे पहा, दाखवा या इकडे मध्ये. हे पहा, सगळं गावरान कोंबड्यासारखे. आणि हे पाण्यासाठी, चाऱ्यासाठी जे नियोजन केलंय, कोंबड्याचे पक्क सोडून तुम्हाला काही दिसणार नाही. जसं रेग्युलर आपण येळू बांधलेले, बांबू म्हणतो आपण त्याला, हे पूर्ण बांबूचं हे केलेलं आहे. तुम्ही पाठीमागं जर बघत असाल, जाळीच्या पलीकडून सुद्धा तुतीचे झाडं लावलेले तिथून. म्हणजे सगळीकडून कंपाऊंड आहे. हे बल्ब आहेत असे, जेणेकरून त्यांना हिट जी पाहिजे किंवा उजेडासाठी. आणि विशेष म्हणजे वरी तू सिमेंटचे पत्रे टाकलेस, हो, कशामुळे बदल केला तू? हे उन्हाळ्याचं थंडावर राहतंय. हा, मग छोट्या छोट्या गोष्टीतून बदल महत्वाचे आहेत. किती फरक पडतो आपल्या रेग्युलर पत्र्यामध्ये ह्याच्यामध्ये? सर, हे पत्रे असताना ह्या उन्हाळ्यात 35 डिग्री, 40 डिग्री, 42 डिग्री पर्यंत तापमान होतं. ह्याच्यात किती प्रमाण किती कमी होत असेल याच्यात? 5-10% पर्यंत होते. 5% तर रेग्युलर. 5% टेम्परेचर कमी होणं मोठी गोष्ट आहे. आणि स्वस्त आहे, स्टीलच्या पत्र्यापेक्षा स्वस्त आहे. स्वस्त. अच्छा. ह्या शेडला किती, फक्त शेडला किती खर्च? 5.5 लाख. शेड साठी. हो. आणि पक्षी किती घेतले होते सुरुवातीला? मी 1,500 पक्षी घेतले होते. अच्छा. त्याच्यातून काय कटिंगला ह्याला कटिंग. मॉर्टेलिटी किती झाली 1,500 मधून? मॉर्टेलिटी जास्त झाली नाही सर. सुरुवातीला जरा ट्रेनिंग वगैरे घेतल्यामुळं औषध वगैरे संगोपन चांगलं केलं. अच्छा. आता मला तुझी गोष्ट आणखीन एक चांगली आवडली. तू इथं उकिरडा केलास. हो. कोंबड्या उकिरड्याच्यातनं शुभमने इथं उकिरडा केलाय. आणि विशेष म्हणजे उकांडा नाही केला, उकिरडा म्हणजे उकांडा नाही. ह्यांनी ह्या पूर्ण शेवग्याच्यात हे सगळं शेणखत टाकले. असं तू असं स्क्वेअर मध्ये का केलंस? लोक असं गोल असं कसं आहे, उकांडा. गोल असल्यावर एक 200-300 पक्षी बसतात. हा. पक्षाची भांडणं लागते, एकमेकाला मारतात खाण्यासाठी. हा. आपण आयताकृत केले, हा. जेणेकरून पक्षी जास्त बसल आणि उकरायलाही सोपं पडते त्यांना. याच्यात जे गंडूळ वगैरे काय केले होते, हे पण फास्ट होते. मोकळं खत आहे हे. हो, मोकळं.
हे काय उकरीत, हे इकडे कोंबड्या उकरीत आहे तुम्हाला दिसतात स्क्रीनवर, सगळं असं मोकळं खत आहे. बरं हे खत किती दिवसाला बदलायला पाहिजे का बदलीतच नाही बदलायची गरज. अच्छा, याच्यावरच आणून आपण कोंबडीचं परत टाकतो, हा ह्याला काढत नाही. असंच. हो, आणि आणि जर पाहायचंच असेल तर शेतात यूज करतो. हे आहे हेच आहे. आणि कोंबड्या इथं आले की म्हणजे एक एक गोष्ट आणि एवढं बारीक केली, डोक्यात सुचलं कसं होत तुला इतकं बारीक नियोजन, म्हणजे असं नाही का? असं डोकं तर लावावं लागेल. शेतकऱ्याचं पोरगं म्हणजे एवढं सुंदर नजारा आहे. शेवग्याच्या ह्याच्यात कुठं कचरा नाही, काडी नाही. 1000पेक्षा जास्त पक्षी, तुती लावली. शेवग्याच्या शेंगात सुद्धा आता भार लागायला लागलाय. आता मला सांग, 1 एकरमध्ये तू हे ब्लॅक ॲस्ट्रोलॉपचं जे हे कोंबडी पालन केलंस, तुला काय असं वाटतं की तू एखाद्या सरकारी नोकरीला लागला असतास तर तुला बेटर वाटलं असतं का, किंवा मग तू आता हे करून 2-3 जॉब असं ठोकरले, आपल्याला नोकरी करायचीच नाही. मला घरचे लय प्रेशर आलता, घरचे म्हणत होते नोकरी वगैरे कर. आता ते BSc पर्यंत शिकलोय, ते बी त्यांच्यामुळे, नाही तर अशी काय आवड नाही आपल्याला. शिकायचं नाही. हा. काय तुझं काय विजन काय, तुला काय वाटतं ह्या 1 एकर मधल्या कोंबडी पालन मध्ये तुझं वार्षिक उलाढाल कशी असेल किंवा मानधन म्हण? आता उलाढाल म्हणण्यापेक्षा आपल्याला पक्षी वाढवायचे सुरुवातीला. हा. ते पक्षी 7-8 हजारापर्यंत घेऊन जायचंय हं. आणि फार्म वाढवायचे. कसं आहे, पैशाचा विचार न करता जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट कॅपिटल वाढवलं तर ऑटोमॅटिक पैसे येतात. कॅपिटल वाढवलं की हो, नफा नक्की 100% आणि वाढ. शेतीत असं कोणच सांगू शकत नाही मी महिन्याला एवढं कमवतो तेवढं. शेतीचं काही फिक्स नसते. तुम्ही कॅपिटल वाढवा, पैसे वाढतील. ह्याला म्हणायचं विजन. कॅपिटल वाढवा, पैसे वाढणार. 1 एकरभर शेवगा, त्याच्यामध्ये 800 झाडं शेवग्याचे, 800 झाडं तुतीचे, 1000पेक्षा जास्त ब्लॅक ॲस्ट्रोलॉपची जी त्याचे पक्षी, आणि हे शेड इत्तंभूत. म्हणजे तुम्ही इथं आल्यानंतर तुमचं मन एवढं रमल की व्यवस्थापन कसं असलं पाहिजे. कोंबड्या कुठली रोगराई नाही, घाण नाही, बागात नाही, तुमच्या शेडमध्ये नाही, इतकं इत्तंभूत आहे. आणि ते तुम्हाला पाहण्यासारखं आहे. म्हणून हे जे शुभम दुधे नावाचा हा जो पोरगा आहे, तुम्ही कुठल्या रोडने येतात माहीत नाही, पण तुम्ही जर धुळे सोलापूर हायवेनं जर आलात, तुम्ही म्हणजे 7-8 किलोमीटरमध्ये आलात तर भानस गावाचं अगदी छोटं खेड आहे. आणि या खेड्यात हा पोल्ट्री फार्म किंवा हे कोंबडी पालन उभं आहे. प्रत्येक रविवारी या, शुभमला भेटा आणि संपूर्ण माहिती घेऊन जा. 25 वर्षाचा हा शेतकऱ्याचा पोरगा इतकं विजन ठेवतो, किंवा त्याचं विजन तुम्हाला कसं वाटलंय कमेंट करून नक्की सांगायचं आहे. आणि पुन्हा अशाच एका नवीन शेतकऱ्याबरोबर भेटायचं. चला पुन्हा भेटू अशाच एका नवीन प्रेरणेसह. तोपर्यंत जय जवान जय किसान.